30 जून 2026 पर्यंत विद्यार्थ्यांच्या संदर्भात शाळांना एक अत्यंत महत्त्वाचं काम हे पूर्ण करावयाचं आहे। त्या अनुषंगाने आज आपण समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत। हे पत्र राज्यातल्या मुख्याध्यापकांसाठी, शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती देणार आहे। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं विद्यार्थ्यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत। अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। 30 एप्रिल 2026 हे पत्र आहे। पत्राचा विषय आहे सन 2026-27 UDIAS प्लस प्रणालीमधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे अपार ID दिनांक 30 जून 2026 पर्यंत काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत आणि या संदर्भातील 2 संदर्भांकित पत्रे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आता जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते। उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने सन 2026-27 या वर्षात UDIAS प्लस प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे अपार ID दिनांक 30 जून 2026 पर्यंत काढण्याकरिता केंद्र शासनाकडून संदर्भीय पत्राद्वारे कळविण्यात आले आहे। अपार ID काढण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे। सन 2025-26च्या UDIAS प्लस माहितीनुसार राज्यातील 89.08% विद्यार्थ्यांचे अपार ID काढण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे। जिल्हानिहाय प्रगती केलेले जिल्हे टॉप 5 व कमी प्रगती केलेले जिल्हे लोवेस्ट 5 सद्यस्थितीत पुढील प्रमाणे आहे। प्रगती केलेले जिल्हे आणि कमी प्रगती केलेले जिल्हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता। केंद्र शासनाकडून दिनांक 30 जून 2026 पर्यंत विद्यार्थ्यांचे अपार ID काढण्यासंदर्भात वेळापत्रक प्राप्त झालेले, त्या वेळापत्रकानुसार आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी। UDIAS प्रणालीमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांचे प्रमोशन करण्यासाठी सुविधा सुरू करण्यात आलेली आहे। सर्वप्रथम मुख्याध्यापक यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेऊन विद्यार्थ्यांचे अपार ID नोंदविण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी। शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचे अपार ID काढण्याच्या अनुषंगाने राज्य, जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावरून दररोज आढावा घेण्यात यावा। आपल्या स्तरावरून दर आठवड्याला सर्व तालुक्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात यावा। जिल्हा व तालुका स्तरावर शाळेच्या मुख्याध्यापकांना अपार ID काढताना अडचणी येत असल्यास जिल्हा तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करण्यात यावे। कॅम्पमध्ये अपार ID काढण्यासाठी अडचणी येत असल्यास सर्व अडचणी एकत्रित करून जिल्हा व राज्य कार्यालयास लेखी स्वरूपात कळविण्यात यावे। संदर्भीय पत्र क्रमांक 2 नुसार अपार ID काढणे बाकी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मराठी भाषेतील सुधारित फॉर्म अपार ID जनरेशनसाठी पालक नोंदणी नकार फॉर्म भरून घेणे आवश्यक आहे। प्रपत्रामध्ये 2 पर्याय दिलेले आहे। अ. मी संमती देतो, ब. मी सहमत नाही। यापैकी एक पर्याय सर्व विद्यार्थ्यांकडून भरून घेणे अनिवार्य आहे। केंद्र शासनाने सर्व राज्यांकरिता आपल्या भाषेतील संमतीपत्र उपलब्ध करून दिले आहे। पत्रासोबत अपार ID जनरेशनसाठी पालक नोंदणी नकार फॉर्म उपलब्ध करून देण्यात येत आहे। जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे अपार ID दिनांक 30 जून 2026 पर्यंत काढण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात यावे। आवश्यकते त्याचप्रमाणे शाळा, तालुका, जिल्हा स्तरावर कॅम्प आयोजित करून अडचणी सोडविण्यात याव्या। अपार ID काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी सुटत नसतील तर त्या शाळानिहाय विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित करून जिल्हा व राज्य कार्यालयास
लेखी स्वरूपात पाठविण्यात यावी. राज्यस्तरावर सर्व जिल्हा कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अडचणी एकत्र करून केंद्र शासनाकडे पाठविण्यात येतील, असे माननीय राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. विद्यार्थ्यांचे अपार ID 30 जून 2026 पर्यंत काढण्याच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.